नमस्कार, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पालक पराठा किंवा पालक थालीपीठ ही बोलू शकता तुम्ही, ही रेसिपी पाहणार आहोत. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. पालक खूपच पौष्टिक आणि हेल्दी भाजी आहे. असं पण पालकाची भाजी सहजासहजी कोणी खात नाही. लहानांपासून मोठ्यापर्यंत पालक खायला नकोच वाटतं. म्हणून हा मी पालक पराठा केलेला आहे. तुम्ही पण ट्राय करा. आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी एक जोडी पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे. तो आता मी धुवून कापून घेणार आहे. त्याआधी थोडे पालकाचं महत्त्व बघूया. पालकामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं. रक्तनिर्मितीस मदत होते पालक खाल्ल्यामुळे. विटॅमिन ए होतं. ए असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला आहे पालक. कॅल्शियम आणि विटॅमिन के हाडे मजबूत ठेवण्यास मदत होतं. हृदयांच्या आरोग्यासाठी पण पालक खूप उपयुक्त आहे. आता बघा, मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर थोडी, मिरची मी ठेचून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. आता बारीक चिरून घेतलेली आहे मिरची, एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. मिरची तुम्हाला आवडत असेल तसं घाला, कमी जास्त. लहान मुलं असतील तर थोडं कमी घाला. पालक चिरून घेतलेला आहे, 1 चमचा हळद घातला, ओवा घातलेले आहे थोडं, तीळ घातलेलं आहे 2 चमचे, मीठ 1 चमचा, एक गव्हाचं पीठ 1 वाटी आणि ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे. आता ते सगळं चाळून घ्यायचं आहे. चाळल्यामुळे काय होतं, त्यामध्ये काही पिठामध्ये काही असेल कचरा निघून जातो. गाठी वगैरे असल्या तर निघून जातात. त्यामुळे चाळून घ्यायचं कधी पण पीठ. ज्वारी बाजरीचं पीठ ॲड केलं, ते पण चाळून घेतलं. आता बेसन ॲड केले, 2 चमचे बेसन घालायचं. बेसनामुळे पराठा खूप छान लागतो. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. जास्त पाणी ॲड नाही करायला लागणार आपल्याला. मीठ घातल्यामुळे पालकाला पाणी सुटतं. त्यामुळे थोडं थोडं करतच मळायचं, मळताना पण. आता थोडं थोडं पाणी घालून मी हे सगळं मळून घेते. हा बघा, असा गोळा तयार झालेला आहे. जास्त घट्ट पण नाही करायचं, जास्त पातळ पण नाही करायचं. मी सकाळी ब्रेकफास्टला बनवणार होते, मग फ्रूट्स वगैरे खाल्ल्यामुळे भूक नव्हती, त्यामुळे मी थोड्या वेळानं बनवणार आहे. आता हे असं झाकून ठेवणार आहे मी. जास्त वेळ ठेवलं की पातळ होतं. हे बघा, थोडंसं पातळ झालेलं आहे. मी 1 तासाने करत आहे. तुम्ही लगेच पराठे केले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. लगेच केले तरी पराठे खूप छान होतात. मी एक कॅरी बॅग घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आता मी हे असं थापून घेणार आहे त्याच्यावरती. तुम्ही लगेच केलं तरी त्याच्यावरती बेलण्याने लाटून घेतलं तरी चालेल. हे बघा, असं साईडने थोडं थोडं असं स्प्रेड करत जायचं. असं थापून घ्यायचं. तुम्ही लाटूनही करू शकता. मला असंच आवडतं म्हणून मी असं बनवलेलं आहे. हे बघा, असे छोटे छोटे होळी पाडायचे. आपण तेल सोडलं ना, त्यामध्ये पूर्ण पराठा भाजून जातो. एका साईडने भाजलेलं आहे, थोडंसं तेल सोडायचं आणि 5 मिनिटं झाकून वाफ काढायची. झाकण ठेवून वाफ काढूया. हे बघा, पलटी करून घेतलेलं आहे. एका साईडने भाजलेलं आहे, थोडं तेल सोडायचं आणि परत भाजून घ्यायचं.
बघा दोन्ही साईडने भाजून झालेलं आहे. आता आपण त्याच्यावरती तूप सोडूया. लहान मुलं असं पण तूप नाही खात, त्यामुळं आपण याला तूप लावायचं. चपाती करताना पण तूप लावलं तरी चालतील मुलांना देताना. हे बघा असं तूप लावून घ्यायचं. किती खरपूस छान कलर आलेला आहे, मस्त वास येत आहे. हे बघा असं किती छान दिसत आहे. नक्की एकदा ट्राय करून पहा. खूप छान आहे, खूप हेल्दी आहे, मस्त रेसिपी आहे. हे बघा आता मी सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेला आहे. कसा दिसतो पराठा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.